मागणीचा। सटाणा शहरातील बस स्थानक ते जिजामाता उद्यान या दरम्यानचा रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्यानं वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिक तसेच व्यापारी वर्गही हैराण झालाय। त्यातच वाढती वाहतूक, बेशिस्त पार्किंग आणि रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर रोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची प्रक्रिया अद्याप सुरू नसल्यानं नागरिकांनी किमान तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून रस्त्यावर अस्तर टाकण्याची मागणी केली आहे। त्यामुळे उडणारी धूळ कमी होईल आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असं नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान या परिसरात काही दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली होती। मात्र पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नगरपालिकेनं ठोस नियोजन करणं आवश्यक असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे। तसेच या मार्गावर बेशिस्त वाहतुकीमुळे समस्या अधिकच गंभीर होत असल्यानं पोलीस प्रशासनानंही वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करून कारवाई करावी अशी मागणी पुढे येते। अनेक व्यापाऱ्यांची दुकानं रस्त्यालगत असल्यानं खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली वाहनं थेट रस्त्यावरच उभी करत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचंही स्थानिकांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे बस स्थानक ते जिजामाता उद्यान हा शहरातील महत्त्वाचा मार्ग असतानाही नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असून प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे।